शैक्षणिक, क्रीडा, शेती, व्यावसायिक, राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पीजी न्यूज मराठी। मुसळधार वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा, शेतकरी हैराण, नुकसान भरपाईची मागणी। काल रात्री अचानक आलेल्या मुसळधार पाऊस आणि वेगवान वादळी वाऱ्यामुळे परिसरात मोठे नुकसान झाले आहे। या अवकाळी संकटामुळे हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकरी पूर्णपणे हैराण झाला आहे। पीडित शेतकऱ्यांनी आता शासनाकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। पिकाचे प्रचंड नुकसान, झाडे उन्मळून पडली। गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर काल अचानक वातावरणात बदल झाला। रात्री विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला। उभी पिके भुईसपाट। वादळी वाऱ्यामुळे शेतातील उभी पिके, आंबा, केळी, भाजीपाला आणि फळबागा पार कोलमडून पडली आहेत। घरांची पडझड, अनेक ठिकाणी घरावरील आणि गोठ्यांवरील पत्रे उडून गेले, तर काही भागात मोठी झाडे रस्त्यावर आणि विजेच्या तारांवर उन्मळून पडली। यामुळे काही तास वीज पुरवठाही खंडित झाला होता। आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याचे या वादळामुळे कंबरडेच मोडले आहे। लाखो रुपये खर्च करून उभी केलेली पिके डोळ्यादेखत नष्ट झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे। तात्काळ पंचनाम्याची मागणी गावचे सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी केली। यावेळी बोलताना ते म्हणाले, नुकसानीची तीव्रता पाहता प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तात्काळ कृषी विभाग आणि महसूल विभागामार्फत संयुक्त पंचनामे सुरू करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे। बळीराजाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने कोरडी सहानुभूती न दाखवता तात्काळ ठोस आर्थिक मदत जाहीर करावी। पीजी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।